नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर ऋषिकेश हा घरी पैशाने भरलेली बॅग घेऊन येतो. तेव्हा जानकी म्हणते की ही खूप मोठी रक्कम आहे, आपण ते लॉकरमध्ये ठेवले पाहिजे. घरी ठेवणं सेफ नाही, उगाचच रिस्क नको. तर तेव्हा ऋषिकेश जानकीच्या बोलण्यावर सहमत होतो. ऋषिकेश म्हणतो की शरू, जानकी म्हणते ते खरं आहे, एवढे पैसे घरात ठेवणं सेफ नाही. शर्वरीला तर आता ऋषिकेशचं बोलणं ऐकून तिचा प्लॅन फेल होतो की काय असं वाटतं. तर इकडे रणदेवींच्या घरामध्ये अचानक गुंड येतात. तर सुमित्रा आणि शरूला ते चाकू दाखवत म्हणतात की कोणीही आवाज करायचा नाही, नाहीतर यांचा आवाज आम्ही कायमचा बंद करून टाकू. पटकन पैसे घेऊन या, नाहीतर दोघेही खल्लास होतील. तर जानकीला शर्वरीने हा डाव केलेला आहे हे समजतं, पण तिचे हात बांधलेले असतात. त्याने ती गुपचूप पैशाची बॅग घेऊन तिथे आणून देते. तेव्हा ते गुंड ती पैशाची बॅग घेऊन पळून जातात. तर इकडे राहुल आणि शर्वरी रूममध्ये येऊन खूप खुश होतात. राहुल म्हणतो की फायनली आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे, आता पैसे आपलेच. तर जानकीने आता शर्वरीचं बोलणं ऐकलेलं असतं. तिला तर हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर समोर येणाऱ्या भागात काय पाहायला मिळणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.